थँक्यू व्हेरी मच डीजे. सुरुवात होईल ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना. दोन बलाढ्य आणि ताकदवान संघामध्ये ज्यांनी या स्पर्धेमधील अविश्रांत मेहनत केली, या स्पर्धेमध्ये ज्यानं संघर्ष केला, या स्पर्धेमध्ये ज्यानं हार जीत अगदी जवळून पाहिलंय, या स्पर्धेमधील ज्याने स्वप्न मात्र आता समोर साकारलाय, असे दोन संघ एकामेका विरुद्ध गेम प्लॅनिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. मेगा फायनल मध्ये प्रथम फलंदाजी करेल मैदानामध्ये ऋषी नाईकचा संघ. अर्थातच तुम्ही पाहतात वहाल रॉयल्स हा संघ तुम्हाला मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला पण बिपिन पावशेचा संघ जो नाईट रायडर हा संघ तुम्हाला मैदानामध्ये आता मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. मेगा फायनलचा हा सामना मेगा फायनल या स्पर्धेमध्ये स्वप्न पूर्ण करण्याचं आपलं मात्र समोर आलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं ही संधी आणि या संधीचं सोनं कोण करेल. पंचांचा ग्रीन सिग्नल या मॅचला येत असताना ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये दोन फलंदाज तयार, गोलंदाज तयार. बोला गणपती बाप्पा. थँक्यू व्हेरी मच. मैदानामध्ये सामना सुरू होईल. अतिशय चांगली लढत तुम्हाला. रोहित चिर्लेकर पहिला चेंडू, तर समोर ऋषी नाईक. पहिलाच बॉलर मिसराविंग इनसाइड एज लागली होती, मात्र इथून मी म्हणेन बाल बसवलं गेलंय तिथे. खराब कॉलिंग आणि थ्रो थोडासा चुकीचा तुम्हाला पाहायला मिळाला आणि ते पाहता पाहता दोन धावा अगदी नजरेसमोरून चोरून घेतल्या. ऋषी नाईक धावा चोरण्यासाठी नेहमी पटाईत असतात, नेहमी तत्पर असतात. ते चित्र तुम्हाला या पहिल्या बॉलवर पाहायला मिळालं. थोडस मिसलामिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु सेफ लँडिंग चेंडू झाला आणि दोन धावांच्या वैयक्तिक 200च्या स्ट्राईक रेटनं आपल्या संघाचं अकाउंट ओपन करत असताना सकाळी ठीक आपण जर विचार केला तर 8:45 ला पहिला चेंडू पडला आणि इथे मात्र ऋषी नाईक आपला तडाखा दाखवत असताना चेंडू परफेक्टली गॅप मधून सीमारेषे पलीकडे चौकार. थँक्यू सो मच. ठीक 8 तास पूर्ण होत आहेत आज या दिवसामध्ये स्पर्धा सुरू होऊन, कारण सकाळी 8:45 पहिला चेंडू या मैदानामध्ये पडला होता आणि इथे ठीक 4:45 झालेत. मेगा फायनलचा सामना मैदानात सुरू आहे. सर्व प्रेक्षक एन्जॉय करतायत या मॅचला. संपूर्ण आपल्या प्रत्येक चाहत्या खेळाडूला इथून सपोर्ट करतायत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट कडे स्क्वेअर लेग कडे चेंडू नक्कीच चालला वेगाने घरंगळला. तिथून ऋषी नाईकच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. अतिशय चांगली फलंदाजी तुम्हाला अगदी आत्मविश्वासाने केली मैदानात साकारली जाते. ऋषी नाईक याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या तुम्हाला पुढे डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ऑन बोर्ड वर बिनबाद 10. अगदी समोर बॅक टू द बॉलर. पूर्ण कंट्रोल मध्ये दिसले गोलंदाज रोहित चिर्लेकर, ज्यांच्या स्वतःच्या हातामध्ये चेंडू पकडण्याची संधी डॉट बॉलची सांगते या क्षणाला तुम्हाला पाहायला मिळते. ऋषी नाईक मात्र या ठिकाणी दिमागदार खेळ त्यांना दोन्ही खेळाडूंना साकारावे लागेल. एका बाजूला ही विकेट तेवढीच एम असेल या दोन्ही संघांसाठी देखील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डीप काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात यासाठी एक सिंगल रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पदार्पण करत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये सद्यस्थितीमध्ये संघाची धावसंख्या 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या ऋषी नाईक साठी. या स्पर्धेमध्ये त्याच्या वैयक्तिक 250 धावा पूर्ण होत आहेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. वैयक्तिक 250 धावा त्यांच्या पूर्ण होत आहेत. अतिशय चांगली कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली. व्हेरी गुड बॅटिंग. आज त्यांच्या प्रयत्नाने यश मिळतंय, आज त्यांना स्वप्नाने यश मिळतंय आणि ज्या स्पर्धेमध्ये आपण प्रीमियर लीग मध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी बरेचसे वर्ष हा प्रयत्न त्यांनी सुरू होता, परंतु अखेर या स्पर्धेमध्ये त्यांच्या प्रयत्नाने यश मिळताना पाहायला मिळतंय. स्वीप केलाय बॉलला, पॅडल स्वीप तुम्हाला पाहायला मिळतंय. डीप लॉंग लेग चेंडू वेगाने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने तिथे चेंडू अडवला देखील, परंतु इथे पाहता पाहता 2 धावा पूर्ण देखील झाल्या. व्हेरी गुड फिल्डिंग. किमान या क्षेत्ररक्षणातून 2 धावा वाचवल्यात. एक धाव ही खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि ही महत्वपूर्ण धावा वाचवण्याचा प्रयत्न इथे झाला. पहिलं षटक फेकलं गेलंय. रोहित चिर्लेकर या गोलंदाजाने हे षटक फेकलं आणि धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला 13 पाहायला मिळत आहेत.
जाऊया मैदानामध्ये जिथे पहिले षटक फेकले गेले. फलंदाजी करणाऱ्या वाहन रॉयल्स संघाची धावसंख्या 13 धावा. चांगली आणि दर्जेदार सुरुवात मैदानामध्ये होताना दिसते फलंदाजी करणाऱ्या वाहन रॉयल्स संघाची. जर ही सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं तर किमान समोर दिसतात 5 षटकांमध्ये 65 धावा आणि या मैदान जर म्हटलं तर 65 ते 70 धावा खूप होतील मी म्हणेन, कारण की एक चांगली गोलंदाजी या वाहन रॉयल्स कडे देखील आहे. ऋषभ नाईक अगदी कंट्रोल मध्ये टेक्निकल एक शॉट डीपेक्षा कव्हर मध्ये चेंडू सीमा रेषेपलीकडे पदार्पण करतोय. 4 धावा चौकार. थँक्यू. विशाल मडवीच्या गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकारांना. समोर फलंदाज ऋषभ नाईक. गेम प्लॅनिंग पहा, तंत्र पहा आणि युक्ती पहा. फक्त चौकारांवर फोकस केलाय जेणेकरून चौकार येतील, धावा येतील आणि आपण सेट देखील होईल आणि आपली विकेट सेफ राहील. आणि आपल्या विकेटची किंमत ऋषभ नाईकला चांगलीच माहिती आहे आणि यासाठी हे जमिनी लगतचे फटके इथून ठोकले जात आहेत. एक सिंगल रन तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पुढे वधारताना 18 धावा. बिनबाद 18 अशी सुरुवात मैदानामध्ये दर्जेदार सुरुवात राहिली आहे इथून वाल रॉयल्स संघाची. गोलंदाजी मार्कर तुम्हाला विशाल मडवी यांना पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू या गोलंदाजाने फेकलेत. सद्यस्थितीमध्ये एकूण धावसंख्या फलकावर 5 धावा. अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेचे येतो आपण. अंतिम टप्प्यामध्ये दोन्ही संघ खूप काही संघर्ष करतील. दोन्ही संघांना चढ उतार अगदी जवळून पाहायला लागणार आहेत. एक संघ या स्पर्धेमधील विजेतेपद पटकावेल जो अतिशय चांगल्या आणि खूप उत्साहानं जल्लोषा मैदानामध्ये साजरा करेल. परंतु एका संघाला या स्पर्धेमधील आपलं मनोबल खचून न देता स्वतःला सावरताना रनर अपची ट्रॉफी देखील स्वीकारावी लागणार आहे. कोण ठरणार या स्पर्धेमधील चॅम्पियन आणि कोण ठरणार या स्पर्धेमधील रनर अप, ही सर्वांची उत्तर तुम्हाला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये नक्कीच मिळणार आहेत. एक करेल जल्लोष तर एकाला आपलं स्वप्न अर्धवट देखील राहणार आहेत आणि ज्याला हे स्वप्न पूर्ण करायचं आपलं 100% योगदान द्यावं लागेल. ऋषभ नाईक मात्र इथे थांबत नाहीयेत, परंतु तेवढी साथ देखील त्यांना मैदानामध्ये देत आहेत. प्रदीप मुंबईकर यांच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. थँक्यू व्हेरी मच. आयुष्याचा प्रवास असो या क्रिकेटचा प्रवास, साथ तर सर्वांनाच हवी असते आणि ती साथ मैदानामध्ये ऋषभ नाईकला देत असताना प्रदीप मुंबईकर अतिशय चांगला चौकार, तंत्रशुद्ध फटका तुम्ही या क्षणाला पाहायला मिळाला. अगदी दिलशान स्टाईल स्कूप फटका तुम्हाला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 22-22. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणखी एकदा गॅप मध्ये. थर्ड मॅन मध्ये चेंडू सलग दुसरा चौकार. फलंदाज या क्षणाला ऑन फायर प्रदीप मुंबईकर. थँक्यू. ऑन हॅट्रिक वर चौकारांच्या उभा असेल उंबरठ्यावर प्रदीप मुंबईकर. वैयक्तिक जर हॅट्रिक लागली तर 500 रुपयाचं कॅश प्राइस प्रत्येक हॅट्रिक साठी आहे आयोजकांकडून. का या संधीचा फायदा उचलतील. पुन्हा एकदा स्क्विक करायचं होतं. पाय किती सुंदर चालतात पहा. ज्याप्रमाणे ते चेंडूच्या लाईन मध्ये जात आहेत, ज्याप्रमाणे पिचिंग पर्यंत पोहोचतात आणि ज्याप्रमाणे ते अगदी मेडल करतात आणि टायमिंगचा बेमिसाल वापर करतात. अतिशय चांगली खेळी, तंत्रशुद्ध फटकेबाजी सध्या स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु ही लेग्स बायची रन होती. सांघिक कोट्यामध्ये ही धाव जोडली जाईल. धावसंख्या फलकावर 27 धावा. अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकातील विशाल मडवीची गोलंदाजी करतात. 3 चौकार अर्धपर्यंत खर्च केले. स्ट्रायकर एन कडे सुपरस्टार खेळाडू मॅन इन फॉर्म ऋषभ नाईक. फुलटॉस बॉल त्यांच्या तुम्ही समोर फेकाल तर हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक चौकार तुम्हाला तब्बल 4 चौकार या षटकामध्ये खर्च केले विशाल मडवी यांची महागडी गोलंदाजी.
दोन षटकं संपलेत. 31 धावा ऑन बोर्डवर. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. सन्माननीय अजय दापोलकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावर सर्वच ग्रामस्थांचं आम्ही या वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण की आपल्या सर्वांच्या सपोर्टर्सनं आणि आपल्या सर्वांच्या सपोर्ट केल्यामुळे जी स्पर्धा आपण अंतिम टप्प्यामध्ये अगदी सक्सेसफुल कंप्लीट करतोय. एकूण धावा तुम्हाला पहिल्या षटकामध्ये रोहित शिर्लेकर ज्यानं खर्च केले होते 13 धावा, परंतु विशाल मडवी यांची अतिशय महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 18 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. टोटल कॅल्क्युलेशन 31 धावा. धावांची रणगती खूप सुंदर आहे. धावांची धावगती खूप सुंदर आहे. 15.50च्या सरासरीने सध्या जे रिकीव रन रेट मैदानामध्ये करंट रन रेट सुरू आहे आणि चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजानं ज्या धावा जमवल्यात आणि खास करून प्लस पॉइंट कोणत्या या फलंदाजी करणाऱ्या वाल रॉयल संघाकडे की बिनबाद हा खेळाडू हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये सुरुवात करतायत आणि चांगली साथ आपल्या संघाला देत आहेत. हा टॅग बिनबाद हा टॅग बराच कॉन्फिडन्स देऊन जाते फलंदाजी करणाऱ्या वाल रॉयल संघाला. 31 धावा. नवीन गोलंदाज मयुरेश शिर्लेकर. कमबॅक करावं लागेल. धावसंख्या रोखावे लागतील अन्यथा एका मोठ्या टार्गेट साठी डोक्याला कपम बांधून सेट व्हावं लागेल. तयार राहावं लागेल. काय करायचं आहे ते आपल्या हातामध्ये. स्वीप केला बॉलला. ओहो अतिशय चांगला फटका परंतु खराब क्षेत्ररक्षण. अशा क्षणाला तुम्ही या चुका कशा करू शकता हा प्रश्न विचारला जातो त्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमापार चौकार. थैंक यू सो मच. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकलता है अच्छो का. आणि धवल आपण या महत्वपूर्ण टप्प्यामध्ये ही चुकी कशी करू शकता हा प्रश्नचिन्ह नक्कीच विचारला जाईल त्या क्षेत्ररक्षकाला. असं म्हणतात की क्रिकेट हा खेळ एकाचा नसून 11 खेळाडूंचा आहे आणि तुमची एकाची चुकी संपूर्ण संघाला इथून भोगावी लागत असते. परंतु आणखी एकदा ती संधी आली होती. क्षेत्ररक्षकाची मी स्तुती करेन कारण की झेल टिपणं या ठिकाणी विशालला इतकं सोपं नव्हतं परंतु त्याने प्रयत्न जरूर केला. धावा देखील वाचवल्या. या बॉलवर किमान 3 एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे 36 धावा. बिनबाद 36. अतिशय मजबूत आणि धाकड सुरुवात मी म्हणेन. अतिशय स्ट्रॉंग झोन मध्ये संघ मेगा फायनल मध्ये तुमची फलंदाजीची सुरुवात कशी असावी, तुमचा पाया भक्कम किती असावा याचं प्रत्यक्ष उदाहरण या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये टिकून दिलाय आणि पटवून दिलाय. चांगली सुरुवात मैदानामध्ये ही स्तुती व्हायलाच हवी आहे कारण की जी सुरुवात झाली आहे ही जोडी फोडणं खूप महत्वाचं असेल नाईट रायडर्स संघाला. परंतु ऋषी नाईक सेट फलंदाजी किंमत मोजावी लागेल का. मिड विकेट कडे चेंडू जोरानं चाललाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक रन जरूर मिळेल. ऋषी नाईकची तंत्रशुद्धी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळालं कारण की नवख्या खेळाडू आणि यंगस्टर खेळाडू त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. मेगा फायनल आहे. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आपला संघ पाहतोय आणि अशा सिच्युएशन मध्ये त्याने षटकारांपेक्षा चौकारांना जास्त प्राधान्य दिलंय. याचं एकमेव कारण असं आहे की बचेंगे तो और लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 असं आपण नेहमी म्हणतो आणि ते चित्र त्यांच्या माध्यमातून डोकेलिटी आणि त्यांची मैदानामध्ये गेम प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळाले. यंगस्टर खेळाडू पहा क्रिकेट कसा खेळला जातो याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानामध्ये. यावेळेस आणखी एकदा त्याच आपल्या बिझनेस एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न विशाल तिथे होते. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकदा मिळेल फलंदाज प्रदीप मुंबईकरला, एकदा मिळेल वाल रॉयल संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. टोटल रन एकूण धावसंख्या फटकावर 38 धावा. मी वारंवार हे सांगते की बिनबाद हा संघ मैदानामध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप 38 धावांपर्यंत हा संघ पोहोचला आणि दोन्ही फलंदाजांमध्ये खूप मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते. आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये या मेगा फायनलच्या पहिल्याच पूर्वार्धामध्ये या पार्टनरशिपला खूप महत्व आहे. ऋषी नाईक सेट झाल्यानंतर त्याचा तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला. परफेक्टली मिळाला बॅट. व्हीपीएल ब्रँड षटकार ऋषी नाईक यांच्या बॅट मधून.
थँक्यू व्हेरी मच. पहा आपली विकेट टिकून ठेवण्याचा फायदा ते उचलतायत. असं नाही की नाईट रायडर संघाच्या गोलंदाजाने यांची विकेट घेण्याचे प्रयत्न केले नाही, त्यांनी प्रयत्न जरूर केले पण तो चान्स अजिबात दिली नाही ऋषी नाईक यांना. आणि याच कारणासर अतिशय चांगली बलाढ्य एक खूप मोठी इनिंग साकारत असताना पाहायला मिळतायत. 44 धावांवर बोर्डवर टॅप केल्या बॉलला, वेट केलं, खराब थ्रो. इथून तुम्हाला पाहायला मिळालं एकदा जरूर मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचल 45 धावा, 3 षटकांचा खेळ मैदानात संपलाय आणि 15.00च्या सरासरीनं 45 धावा ऑन बोर्डवर. आई तुझं देऊळ साजलंय, तुला दे डोंगरान ग, तुला दे डोंगरान, पालखीला नाचून गुलाबी उडवून चैताचे मैदान ग, चैताचे मैदान ग. आई तुझं देऊळ साजलंय, तुला दे डोंगरान ग. मैदानामध्ये अतिशय चांगली इनिंग तुम्हाला पाहायला मिळते. ऋषी नाईक वैयक्तिक 12 चेंडू 28 तेवढी साथ देत आहेत. 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान देखील राहिलंय. इट इज अ वाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन या बॉलवर जोडले जाईल. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना टोटल स्कोर फलकावर धावा 46. मोराबे गावचे आमचे अतिशय चांगले दर्जाचे स्कोरर मित्र प्रणय आम्हाला माहिती देत आहेत की 46 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. पॅडास्विप करण्याचा प्रयत्न लाऊडली अपील झाली. अपीलामध्ये उत्साह जरूर होता पण विश्वास अजिबात पाहायला मिळाला नाहीये. पूर्णतः ऑफ स्टंपला जाऊन खेळण्याचा निश्चय आणि मानस दाखवलं होतं की या फलंदाजाने हीच अंपायर नेमकं सांगतायत. चांगले अंपायरिंग गेल्या 3 दिवसामध्ये या पंचांच्या माध्यमातून राहिली आहे. संघाची धावसंख्या देखील तुम्हाला पाहायला मिळते स्थगित झाली 46 वर. ऋषी नाईक ऑन स्ट्राईक. मिस टायमिंग परंतु आजूबाजूला कोणी क्षेत्ररक्षक जवळ नव्हते. सेफ लँडिंग. दुसऱ्यांदा हे चित्र पाहायला मिळालं. ऋषी नाईक यांना मी म्हणेन आज नशिबाची साथ देखील मिळाली. एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ऑन बोर्ड वर सध्या स्थितीमध्ये वार रॉय संघ जाऊन पोहोचला बिनबाद 47. 47 धावा जर अर्धशतकीय भागीदारी जर झाली तर या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप असू शकते 2 फलंदाजांमध्ये कदाचित. आणि तो प्रयत्न देखील या दोन्ही फलंदाजाने केलाय. पूर्णतः सेट आहेत. कोणतेही प्रेशर नाही, कोणतेही दडपण या खेळाडूंना नाही. फ्री ऑफ माइंड आणि आपला नॅचरल गेम या दोन्ही खेळाडूंनी खेळल्या सध्या स्थितीमध्ये मैदानामध्ये. गोलंदाजावर पूर्णतः दडपण या क्रिएट केले या दोन्ही फलंदाजांना. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथून गरज होती एका विकेटची. अखेरता तो अंकुश लावला गेला आणि पहिली विकेट मिळेल गोलंदाज बिपिन पावशे या गोलंदाजाला. फलंदाज बाद. H2O. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाजीतून विकेट घेण्याचं काम जमलं नाही रोहितला. विकेट घेता आले नाही विशालला. विकेट घेता आली नव्हती मयुरेशला. परंतु या क्षणाला ते काम करून दाखवले बिपिन पावशेनं आणि विकेट घेतले प्रदीप मुंबईकरची. वैयक्तिक खेळी प्रदीप मुंबईकर यांची ज्यामध्ये 8 चेंडू 16 धावांचं योगदान आणि बोल्ट होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषाल घरत. ऋषालची रणनीती काय असेल की ते मोठ्या फटक्यांना प्राधान्य देतील की ऋषी नाईक यांना जास्तीत जास्त स्ट्रायकर एंड कडे आणण्याचा प्रयत्न करतील. याची सर्वांची उत्तर आपल्याला देखील इथे मिळणार आहेत. 4थं षटक सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्या फलकावर धावा 47 धावा 47 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज खूप उशिरानं बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे. परंतु गोलंदाजाला इथं थांबून जमणार नाहीयेत. ऋषाल गरत ऑन अ स्ट्राईक. बिपिन पावशे आपल्या षटकातील 4थ्या क्रमांकाचा चेंडू फेकतील. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगली उच्च दर्जाची गोलंदाजी. अंतिम क्षणाला गरज होती एका चांगल्या गोलंदाजाची आणि एका चांगल्या गोलंदाजीची आणि ती चांगली गोलंदाजी करून दाखवली सध्या स्थितीमध्ये बिपिन पावशे यांना. तब्बल 5 चेंडू फेकले सध्या स्थितीमध्ये आणि अद्यापर्यंत आपण पाहू शकाल जिथे
बिपिन पावशे ज्यांना अद्यापर्यंत 5 चेंडू फेकले, ज्यामध्ये एक वाईड आहे. अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. सेकंड एन कडे ऋषाल इथून फ्लिक केलं बॉलला, क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतात. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडंसं हलगर्जीपणा दाखवली, परंतु आता मात्र ऋषी नाईक यांना आता मात्र इथे त्यांच्याकडे स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे. एक धावेने संघ मात्र जाऊन पोहोचेल तो 48. गोलंदाज बिपिन पावशे अंतिम चेंडू या षटकातील 4था षटक. सद्यस्थितीमध्ये पहिले 5 चेंडूमध्ये तर त्याने यश मिळालंय चांगली गोलंदाजी करण्यामध्ये. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय राजेंद्र पाटील सावंत या ठिकाणी शुभ आगमन होते. आमच्या व्यासपीठाकडे मान्यवरांना मनाच्या अंतःकरणापासून आम्ही निमंत्रित करतो. आयोजकांच्या माध्यमातून साहेब आपण या व्यासपीठावर आम्ही आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. बिपिन पावशे तो ऋषी नाईक आणि इथे अपील पहा किती उत्साह होता. आणि नक्कीच अंपायर हेच सांगते की कदाचित लेग्स बायस आहे की रनआउट आहे, नक्की काय आहे डिसिजन काय आहे पेंडिंग असेल. अंपायर रनआउट आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने मात्र इथे बाद झालेत. डीजे तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय भैया राजेंद्र पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मनाच्या अंतःकरणापासून साहेब आम्ही आपल्या इथे हार्दिक स्वागत करतो. कारण की ज्याप्रमाणे सुगंधाशिवाय फुलाला किंमत नसते, ज्याप्रमाणे इंद्रधनुष्याशिवाय आकाशाला किंमत नसते, तशाच प्रमाणे स्पर्धेला पाहुण्यांशिवाय रंगत नसते आणि मंचाला शोभा नसते. आणि शोभा आपली आपण सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब आपण या स्पर्धेमध्ये वाढवले, आपल्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चांद लाभले. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिले 4 षटक फेकले गेले. पहिल्या षटकामध्ये रोहितनं खर्च केले 13, विशालनं खर्च केले 18, तदनंतर मयुरेशनं खर्च केले 14, परंतु बिपिन पावशे या गोलंदाजानं फक्त आणि फक्त धावा खर्च केले 3 आणि 1 विकेट त्यांनी संपादित केली. अखेरचं षटक खेळण्याच्या पूर्वार्धामधील मैदानामध्ये धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळते 48-48. 4 षटक संपले 48 धावा तुम्हाला धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हणतो. आता ऋषी नाईक सायकल एन कडे किती आक्रमक होतील. स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा कोणाच्या नावावर आहे तर ऋषी नाईक यांच्यावर. परंतु या मॅच मध्ये काय कामगिरी करतील. ऑरेंज कॅप ज्यांच्या डोक्यावर आहे, ज्याप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग यंदा आपण पाहिली खूप चांगली कामगिरी राहिली होती. के.एल. राहुल ज्याप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी इंडियन प्रीमियर लीग मध्ये या वर्षी केली, त्याचप्रमाणे या मॅच मध्ये प्रीमियर लीग मध्ये ऋषी नाईक उल्लेखनीय कामगिरी करताना पाहायला मिळाले. आयुष पाटील अखेरचं षटक घेऊन आले. अंडर 19चा खेळाडू ऋषी नाईक यांच्या बॅट मधून जमिनीलगतचा फटका डीप काउकर्णो मधून क्षेत्ररक्षक मिड विकेटकडे पोहोचले. डायरेक्ट हिट झालं करण्याची संधी देखील होती, परंतु हिट मात्र इथे होत नाहीये. 2 धावा या बॉलवर मिळतील, 2 धावा मिळतील ऋषी नाईक यांना. संघाची धावसंख्या इथे वाल रॉयल संघाचं सांघिक अर्धशतक कंप्लीट, 50 रन्स कंप्लीट. संघाची धावसंख्या तुम्हाला 50 धावा ऑन बोर्ड वर पाहायला मिळते. व्हेरी गुड बॅटिंग, परंतु त्यांच्या पबिल मध्ये टाळे का आले नाहीयेत. कदाचित त्यांना अद्यापर्यंत धावा हवेत असं वाटतंय. आता टाळे येत आहेत त्यांच्याकडून, परंतु धावांची हाव त्यांची इथून संबंध नाही आहेत. कारण की ऋषी नाईक सायकडेकडे हा पॉवरफुल हिट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि इथून व्हीपीएल ब्रँडेड षटकार. आणखी एकदा बरस ऋषी नाईक षटकार. थँक्यू. गेल्या 2 दिवसामध्ये ऋषी नाईक धावांसाठी मी म्हणे संघर्ष करत होता, परंतु आज नवीन दिवस आणि नवीन संधीचा सामना त्याने इथे केला. शॉर्ट अपील लाईनचा चेंडू होता, मात्र इथून त्यांना फायदा मात्र उचलता आला नाहीये. 1 धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालं आणि याचा फायदा मिळाला या फलंदाजाला. 2 धावा मिळतील या बॉलवर.
संघाची धावसंख्या 2 धावेने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 58 वर. ऋषी नाईक यांची वैयक्तिक जर खेळी तुम्ही पाहिली तर वैयक्तिक 39 धावांवर हा खेळाडू खेळतोय. काय अप्रतिम कामगिरी राहिली आहे. असं म्हणतात की तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं आणि तो संघर्ष या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. ऋषी नाईक ज्याने या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं सामर्थ्य निर्माण केलंय. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॉलिंग, ऑलराऊंडर परफॉर्मन्स, चांगले चांगले झेल त्याने टिपले, चांगली गोलंदाजी त्याने केली आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये येईल आपलं 100% योगदान. आणि तिथे आमचे चेअर्स बॉय तुम्ही पाहतात. परंतु जल्लोष तुम्ही साजरा करा, परंतु मैदानाच्या बाहेर प्लीज विनंती असेल तुम्हाला आम्ही संधी देऊ. डीजे मास्टरला विनंती करू गाणं वाजवण्यासाठी तुम्ही बिंदास नाचा, परंतु मैदानाच्या बाहेरून आनंद घ्या. सक्सेसफुल टुर्नामेंट राहिले सद्यस्थितीमध्ये संघाची धावसंख्या आहे 58. ऋषी नाईक आणखीन एक व्हेरी गुड शॉट, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, शेवटी सीमारेषे पलीकडे षटकार. अतिशय चांगली फलंदाजी ऋषी नाईक, वैयक्तिक 45 आणि इथे हवेमध्ये चेंडू 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. पहा किती जीव ओतलाय अक्षरशः चेंडूवर पोहोचण्यासाठी, परंतु चेंडू सेफ लँडिंग होते. संघाची धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळते 66 आणि ऋषी नाईक वैयक्तिक जाऊन पोहोचले 47. या धावसंख्या फलकावर का दुसरी अर्धशतकी खेळली ऋषी नाईक यांच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? अवघ्या 3 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 48 होत्या, त्याच्या अगोदर एक अर्धशतकी खेळी पूर्ण झाली होती. का इथून पूर्ण केली जाईल का? जमिनीलगतचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक रन पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु धावचीच्या स्वरूपाने इथे बाद होत आहे. अवघ्या 2 धावेनं पुन्हा एकदा इथे त्यांचं अर्धशतक हुकलंय. मागील मॅच मध्ये देखील वैयक्तिक 48 धावल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील वैयक्तिक तुम्हाला 48 पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या 2 धावेनं नक्कीच चांगली कामगिरी. परंतु ऋषी नाईक यांची या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळी आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. संघाची धावसंख्या 5 षटकाचा खेळ इथे संपले. टोटल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाले 67 आणि एक 68 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आणि भलं मोठं धावांचा डोंगर तुम्हाला पाहायला मिळालं. मुख्य खेळाडू कसा असावा आणि त्या मुख्य खेळाडूने आपल्या संघामध्ये कामगिरी आणि चमकदार कामगिरी कशी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण ऋषी नाईक यांनी केलं. काही क्षणाला स्पर्धेच्या सुरुवातीला या इनिंगच्या सुरुवातीला त्यांनी वेळ घेतला, सावकारांना प्राधान्य दिलं, परंतु जसजसा वेळ निघून गेला, जसजशी षटकं संपत आली तसं त्याने आक्रमण केलं आणि षटकं टोकून संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. तर व्यासपीठाकडे मान्यवरांच्या सत्कार समारंभाकडे बोलूया. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचा आम्ही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अमर पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांना मायेची उपदार शाल, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान तिथे करत असताना मी आभार व्यक्त करेन. साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेमध्ये हजारो चांद आपल्या या उपस्थितीने लावले, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. खेळाचा पूर्वार्ध इथे संपला. 67 धावा फलकावर जमवल्या वाल रॉयल्स संघानं आणि नाईट रायडर्स संघाला मात्र इथे एक मोठं टार्गेट दिलं 68 धावांचं. ते कशा रीतीने उत्तरार्धामध्ये चेस होईल या ऐकूया. या स्पर्धेमधील हृदयाला छेडणारा आवाज रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांच्या रूपानं. तर थँक्यू सो मच. सर्व आयोजकांचा मी आभार व्यक्त करतोय आणि लगेच उत्तरार्धामध्ये घेऊन जातो प्रवीण गायकर यांच्याकडे. मॅच सुरू करा. थँक्यू सो मच. ओ टू डीजे. डीजे थांबायचं 1 मिनिट. आमच्याकडे एका बाईकची चावी आम्हाला मिळालेली आहे. जर कोणाची असेल तर ती आजच्या आज घेऊन जा, नाहीतर उद्या इथे चावीची जबाबदारी कोणीही स्वीकारली जाणार नाहीये. आपापले खिसे चेक करा. कोणाची जर यमाची गाडी R15 किंवा FZ असणार आहे ती चावी आत्ताच्या आत्ता घेऊन जा. हे आपल्याला विनंती. पहिल्यांदा आपले खिसे चेक करा मित्र. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. I was back in
बोंगडे घेऊ द्या किर्र मला बी जत्रेला येऊ द्या बोंगडे घेऊ द्या किर्र मला बी जत्रेला येऊ द्या थँक्यू वैभव. तर प्रवीण मुंबईकर आपण या इथे श्रीमंत गरत यांच्याशी आपण स्टेजशी संपर्क साधा. थैंक यू वैभव. बहुत बड़ा मुकाबला चलता हुआ मेगा फिनाले आपके सामने पेश होता हुआ. वाल चला मॅच इथे स्टार्ट करा. पंचांना विनंती करतो आणि रॉयल वाल संघाला विनंती करतो आपण इथे मॅच लगेच स्टार्ट करा. मृतिकेचे पवित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजून या कैलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझ मानाचा मुजरा. स्वराज्य उभारले रक्तात नाऊनी इतिहास शूर मराठी साजे मुखस्मरण जिजाऊंचे अन छातीत धडकती राजे. अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहिलीत. वाल प्रीमियर लीग सूरज गरद आयोजित वाल प्रीमियर लीग 2021 हे नवे पर्व आपण पाहू शकाल आणि मागच्या वर्षीचा विजेता संघ इथे चेस करण्यासाठी आपण पाहू शकाल. 68 धाब्यांचा टार्गेट सेट केलाय केकेआर वाल क्रिकेट संघासमोर. प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल्स वाल संघाना. तो चलते मैदान की तरफ विकी मात्रे. हर छक्के के लिए 200 रुपए का इनाम. नाइट राइडर 11 वाल टीम के बल्लेबाजों के लिए सुवर्ण मौका है. लेकिन इससे पहले चैंपियन कौन सी टीम होगी? क्या तीसरी हैट्रिक, क्या हैट्रिक बना पाएंगे इस वक्त बल्लेबाजी करने वाली केकेआर 11 वाल टीम? तो सलामी बल्लेबाज बिपिन पावशे और उनका साथ देंगे रोहित चिरलेकर. बड़ा मैच आपके सामने पेश होता हुआ. तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. जितने भी दर्शक हमारे यूट्यूब के साथ पीटीसी लाइव के साथ जुड़ चुके हैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. और जो मैदान के ऊपर हमारे दर्शक हैं उनका भी बहुत बहुत शुक्रिया. हमारे मंच पर बिल्कुल आप सभी मेहमान देख सकते हैं. बड़े बड़े हस्ती मंच पर है. उन सभी का तहे दिल से शुक्रिया. और चलते मैदान की तरफ 30 गेंदे 68 रनों का टारगेट 17.00 के औसत से ये मैच को जीतने के लिए. चलिए मैच स्टार्ट कीजिए. टीम मीटिंग ना ज्यादा करें. ऋषि नाइक ओवर द विकेट से पहली गेंद बीमर के तौर पर अंपायर का नो बॉल करार. फाइनल एक सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर. 4+1 5 रन चौका. सुशील जगन पाटील साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येतोय. सुशील जगन पाटील साहेब आपल्याला विनंती असेल या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. 5 रन टोटल स्कोर कार्ड पर. फ्रीड का मौका है. बढ़िया शॉट संपर्क हुआ है ठीक मिड विकेट के क्षेत्र में. फील्डर जरूर आएंगे. तब तक 1 रन पूरा होता हुआ और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 6 रन. जानते हैं 68 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा और ऐसे हालातों में पावर प्ले के 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट होंगे. और इन पावर प्ले के ओवरों में दमदार बल्लेबाजी बिपिन पावशे इंप्रेसिव किया पिछले 3 दिनों में. क्या दमदार बल्लेबाजी. ऋषि नाइक की भी बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली. लेकिन ये जो खिलाड़ी है कैप्टन एज अ रिस्पॉन्सिबिलिटी लेते हुए बढ़िया क्रिकेट अब तक वाल प्रीमियर लीग में दिखाते हुए. प्रीमियर लीग बहुत सारे देखे हमने वैभव लेकिन ऐसा आयोजन कभी देखा नहीं. क्या शानदार होता हुआ. अच्छी सम्मान दिया इस गेंद को. बल्ले के जड़ में डालने का प्रयास था. फ्लाइट दिया था इस गेंद को और हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से खेला हुआ अपने फॉलोथ्रू में रोकने में कामयाब. तब तक 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 7 रनों के ऊपर. टारगेट लक्ष्य जानते हैं बिपिन पावशे. इतने बड़े लक्ष्य का पीछा करना है. रोहित चिल्लेकर को ज्यादा मौका दे ताकि वो बड़े स्ट्रोक खेले और बाकी का वो काम तमाम करे तो मेरे ऊपर से प्रेशर हट जाएगा. उसी हिसाब से इस गेंद को सम्मान दिया और 1 रनों के साथ स्ट्राइक रोटेट. रोहित चिरलेकर के पास बैकफुट पर जाकर स्टंप कवर जरूर किए थे लेकिन एक ही मिलेगा. 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है. प्रति ओवर यहाँ रन बनाने होंगे. टोटल 68 का टारगेट जरूर है. 13.60 के औसत से ये रन बनाने हैं और उसी हिसाब से ये क्रिकेट अब तक खेलती हुई नाइट राइडर 11 वाल टीम. अच्छा परफॉर्मेंस दोनों भी टीमों का रहा. ऋषि नाइक का सपना अभी तक पूरा नहीं हुआ. बिपिन पावशे लगातार 2 बार वाल प्रीमियर लीग जीत चुके हैं. क्या ये तीसरी जीतेंगे? हैट्रिक होंगे इनके नाम पर या इस हैट्रिक को तोड़ पाएंगे? छोटी गेंद जरूर थी. टैप किया इस गेंद को मिड विकेट के क्षेत्र में. 1 रन तेजी के साथ पूरा करते हुए दोनों भी बल्लेबाज और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 9 रनों के ऊपर.
खींचनी होगी तलवार, थोड़ा तो तांडव करना ही होगा। अगर लड़ना है धर्म के लिए तो रण में उतरना ही होगा। ये शिवराय की शिकवन है और बिल्कुल उसी तरह से लड़ना होगा इस मैदान में। KKR 11 नाइट राइडर वाल टीम को गेंदबाजी के मार्ग पर तैयार होते हुए स्लोवर गेंद अंदर की तरफ लाया था इस गेंद को और बैट्समैन रोहित चिर्लेकर पूरी तरह से बीट होते हुए पहला पावर प्ले अभी भी मैदान के अंदर जारी है। एक गेंद बची है और जो रिक्वायर्ड रन रेट यहां से बनानी थी 13.60 की, वो रिक्वायर्ड रन रेट अगर बनानी है तो इस आखिरी गेंद के ऊपर पावर प्ले में चौका आना बहुत ही जरूरी होगा। बढ़िया क्रिकेट अब तक दोनों टीमों के बीच में जारी है। पहली गेंद नो बॉल प्लस चौका 5 रन मिले थे और बाकी की जो गेंदें फेंकी है उन्होंने 4 सिंगल खर्च किए। बेटर कमबैक करते हुए ऋषि नाइक। रोहित चिर्लेकर से उम्मीदें होगी KKR को कि एक बड़ी पारी यहां खेल सके। फुल टॉस गेंद, LBW की अपील, पग बाधा पाए गए। पहला विकेट, पहला झटका KKR 11 टीम को मिलता हुआ। रोहित चिर्लेकर बैक टू द पैविलियन। तो निश्चित तौर पर पहला पावर प्ले यहां समाप्त हो चुका है और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद थोड़ी सी मुश्किल स्थिति में है इस वक्त नाइट राइडर 11 वाल टीम। 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर इस वक्त आउट होने वाले बल्लेबाज है रोहित चिर्लेकर, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया और सिर्फ 5 रन बनाए अपने टीम के लिए। तो देखना होगा आने वाली गेंदें होंगी 24 और टोटल जीतने के लिए रन चाहिए 57 रनों की जरूरत है इस मुकाबले को। 59 रनों की जरूरत है। 24 गेंदें 59 रनों की जरूरत, बड़ा टोटल है। बिपिन पावशे को अपने हाथ खोलने होंगे और उनका साथ देने के लिए नए बैट्समैन आते हुए विकी घरत एक अच्छे उम्दा क्रिकेटर है और ऐसे हालातों में पहले पावर में रन नहीं बने, इंपॉर्टेंट विकेट गिरा। अब जरूरत है कि बिपिन पावशे एक बढ़िया पारी अपने टीम के लिए खेल सके। सब ओढ़ लेंगे मिट्टी की चादर को एक दिन, लेकिन दुनिया का हर चिराग हवा की नजर में है। हवा शांत है, शाम का सत्र है, हवा नहीं झूल रही है, इसका फायदा बेनिफिट होगा बॉलर्स के लिए। और इस शांत सुबह शाम के समय में क्या बैट्समैन हार भी हो पाएंगे? ऋषि नाइक काफी दहाड़ है, अर्धशतक से 2 रन से चूके। क्या बिपिन पावशे उसका जवाबी हमला देते वक्त क्या इस मैच को बना पाएंगे? 24 गेंदें 59 रनों की अभी भी दूरी है। चलिए ज्यादा टाइम ना खर्च करें, ऋषि नाइक आपसे एक वार्न होगा, उसके बाद ज्यादा समय लेंगे तो अंपायर आपके ऊपर गौर जरूर करेंगे। तो गेंदबाज तैयार होते हुए बिपिन पावशे इनसाइड आउट खेलने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद जाती हुई 3 बाउंस सीमा रेखा पार, 4 रन। कहते हैं ना, अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से लड़ना पड़ता है, तभी आपके अच्छे दिन आएंगे। और ऐसे हालातों में मुश्किल स्थिति में थी, परिस्थितियां बहुत गंभीर थी नाइट राइडर वाल 11 टीम के लिए, लेकिन उन परिस्थितियों को जूझकर परिस्थिति के अनुसार कैसा क्रिकेट खेला जाता है उसका उत्तम उदाहरण एज अ कैप्टन बताते हुए इस बार बॉलर के ऊपर से खेला स्ट्रेट टू द लॉन्ग ऑफ, सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर, साइड स्क्रीन बाउंड लाइन के बाहर, 4 रन। मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल तो शानदार चौका मिलता हुआ, बैक टू बैक दूसरी बाउंड्री महेंद्र घरत की इस ओवर में आती हुई। पावर प्ले है, जानते हैं इस पावर प्ले में फायदा लेना बहुत जरूरी होगा। 59 रनों की जरूरत थी। अब जीत की बात करेंगे तो टोटल 51 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। बढ़िया क्रिकेट अब तक बिपिन पावशे की ओर से हैट्रिक होगी चौकों की, क्या इस गेंद को रोक पाएंगे? और हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम, गेंद सीमा पर, 4 रन। Pura vida, sei a vida, me chuva, você vai.
एक बार जोरदार तालियां बिपिन पावशे के लिए। 3 लगातार चौके धागे अपने पारी में और इस मैच को इंपॉर्टेंट बनाते हुए। छत्रपति शिवाजी महाराज जिनकी धुन आपने सुनी, लेकिन कहते हैं ना, माना कि तेरी एक आवाज से भीड़ हो जाती है, लेकिन हम भी छत्रपति शिवराय के मामले हैं, हमारे एक ललकार से पूरी भीड़ बिखर जाती है। क्या बढ़िया बैटिंग चलती हुई इस वक्त बैट्समैन बिपिन पावशे की ओर से पहला विकेट रोहित चिरलेकर सस्ते में लौटा। इन्हीं 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे छलांग मारता हुआ 21 रनों के ऊपर। बढ़िया बैटिंग, टारगेट है 68 रनों का और उसी मेरिट के हिसाब से बैटिंग करते हुए बिपिन पावशे के लिए परिस्थितियां बहुत गंभीर बनाई थी। अब उलट जवाब देते हुए बिपिन पावशे इस वक्त रॉयल वाल टीम को इनसाइड एज, यहां मौका बन सकता है। बिग विकेट, बिग सक्सेस, कैप्टन के हाथों में कैच और टीम के ऑनर भी है। जश्न का माहौल रॉयल वाल टीम के खेमे में। थैंक यू डीजे। तो 3 चौके खाने के बाद बढ़िया कमबैक किया गेंदबाज महेंद्र घरत ने और आखिरकार विकेट लिया। क्या कमाल की फील्डिंग होती हुई, जहां से बढ़िया कैच लिया फील्डर थे सागर घरत। बढ़िया फील्डिंग होती हुई, टीम के ओनर भी है, टीम के पैकर है और बिल्कुल क्या शानदार तरीके से आज क्रिकेट के लिए और खास करके बढ़िया विकेट, बढ़िया कैच लेते हुए बिपिन पावशे बैक टू द डगआउट। अब जिम्मेदारियां बनती है नए बैट्समैन आते हुए साहिल पावशे, जिसके ऊपर बहुत सारी जिम्मेदारी होगी। तो साहिल पावशे के लिए कोतला घरत, इनकी ओर से 3 छक्कों के लिए टोटल 1000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। चलिए बख्शिशों की खैरात, इस वक्त खिलाड़ियों का हौसला बढ़ाने का काम इस वक्त कोतला घरत करते हुए, लेकिन जिस तरीके से टीम को जरूरत है साहिल पावशे के एक बड़े इनिंग्स की, मुश्किल स्थिति में है बिपिन पावशे का विकेट गंवाने के बाद छोटे भाई इस वक्त बैटिंग के लिए आते हुए। गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद, इस गेंद को फाइन लेके ऊपर से खेला और गेंद जाती हुई 1 बाउंस ओवर द रोप। अंपायर का इशारा, 4 रन। थैंक यू कोतला घरत साहब, इनके ओर से साहिल पावशे के लिए छक्कों के हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा। अगर बिपिन पावशे मैदान से लौटे हुए तो क्या हुआ, लेकिन साहिल पावशे इस मैच को क्या बना पाएंगे। फुल टॉस गेंद, यहां भी लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेला हुआ स्ट्रोक फील्डर मौजूद है। खराब फील्डिंग होती हुई, क्या दूसरे के लिए पलटेंगे। बढ़िया गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोनों खिलाड़ियों के बीच में तालमेल बहुत बढ़िया होती हुई। ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है टोटल 27 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर नाइट राइडर 11 वाल टीम। डीजे थांबायचं आहे। तत्पूर्वी मान्यवरांना विनंती असणार आहे की बक्षीस वितरणासाठी आपण थांबायचं आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील यांना विनंती असेल की आपण थांबायचं आहे। त्याचबरोबर समीर पाटील साहेबांना देखील विनंती असेल। त्याचबरोबर केसरीनाथ दापोलकर साहेब, साईनाथ साळुंके साहेब, बाबू चिर्लेकर साहेब, रमेश दापोलकर साहेब, हरिभक्ती परायण हौशीनाथ दापोलकर साहेब, राहुल भाई एशियन फूडचे मालक, त्याचबरोबर अजय दापोलकर, बालकृष्ण घरत साहेब, भरत सेवानी साहेब, अश्विन मात्रे नेरुल साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण बक्षीस वितरणासाठी थांबायचं आहे। और टू कमेंट्री बॉक्स। 18 बॉल 41 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। साहिल पावशे ने आते ही 4 रनों के साथ अपने पारी की शुरुआत जरूर की, लेकिन पूरी तरह से लेफ्ट हैंड बैट्समैन अब मैदान के अंदर आते हुए विकी घरत, ये भी हार्ड हिटर बैट्समैन के तौर पर जाने जाते हैं। ऋषि नाइक ने 1 ओवर में 9 रन खर्च किए, एक बड़ी सफलता इन्हें मिली। उसके बाद महेंद्र घरत ने 18 रन खर्च किए, मात्र 1 सफलता, बड़ा विकेट। हालांकि 3 चौके जरूर धागे थे, लेकिन उसके बाद विकेट टेकिंग एबिलिटी दिखाई और आखिरकार बिपिन पावशे को चलता बना दिया। चलिए समय ज्यादा ना व्यतीत करें, ऋषि नाइक प्लीज आपसे हम विनंती करते हैं कि यहां से समय बीतता जाएगा, अभी भी प्रेजेंटेशन बाकी होगा। समय ले रहे हैं क्योंकि मुकाबला काफी क्लोज है
ऐसा लग रहा होगा रॉयल वाल टीम को कि बिपिन पाउशे और रोहित चिर्लेकर का विकेट गंवाने के बाद वो मैच में है, लेकिन मैच अभी भी अगर बात करेंगे 8 विकेट सुरक्षित है। क्या केकेआर यानी कि नाइट राइडर 11 वाल टीम इस मैच को बना पाएगी? 18 बॉल 41 रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन, प्रवीण मुंबईकर गेंदबाजी के मार्ग पर राइट आर्म राउंड द विकेट से। ये देखिए शॉर्ट पिच लाइन की गेंद, यहाँ किस्मत होगी, क्या किस्मत बहादुरों का साथ देगी? जी हाँ, 4+1 5 रन मिलेंगे, गेंद सीमा पार 4 रन। सह्याद्रीच्या डोंगराचा शोभे वाघ खरा, महाराष्ट्राच्या मातेला या शोभाचा आसरा, भगवा झेंडा तत्पूर्वी सर्व संघाचे मालक म्हणजे ओनर यांना देखील विनंती असणार आहे की सामना संपल्यानंतर सर्व संघाचे ओनर, जर ओनर नसेल तर संघाचा संघनायक यानी कमेंट्री बॉक्स मध्ये यायची विनंती करायची आहे। ये बोनस के रन होंगे, ये 5 रन एक्स्ट्रा जरूर मिले हैं प्रवीण मुंबई की गेंदबाजी के ऊपर। और क्या ये कमाल कर पाएंगे? इस बार हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे, और ये देखिए ये भी आसान सा मौका गवाया जहां से खराब फील्डिंग हो रही है। करण घरते वहां पर मौजूद, 1 रन तो जरूर मुकम्मल, शायद पलटना चाहिए था दूसरे के लिए, लेकिन सिर्फ 1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 33 रनों के ऊपर। अब जीतने की बात करेंगे तो टोटल 17 बॉल बचे हैं और 35 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। क्या बड़ा मुकाबला है, फाइनल का मुकाबला किस तरह जाएगी? राउंड विकेट से तैयार, 35 रनों के ऊपर। अब जीत की बात करेंगे, 16 गेंदें बची है, 33 रनों की जरूरत है। पहले 2 गेंदबाजों ने अपना काम तमाम किया, तीसरे चौथे 5वें नंबर में किस तरीके की गेंदबाजी होगी, ये बहुत बड़ा संकट है रॉयल स्पोर्ट्स वाल टीम के ऊपर। गेंदबाज तैयार होते हुए प्रवीण मुंबईकर दबाव प्रेशर क्रिएट करते हुए, क्या ये प्रेशर को हट पाएंगे? ऑफ स्टंप कवर किया था, एक्स्ट्रा कवर की रीजन में गेंद जाती हुई, फील्डर मौजूद है, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। यही चाहते हैं कैप्टन रॉयल वाल टीम के कि एक एक जाएगा तो फर्क गिरेगा नहीं, बस हमें चौके छक्के रोकने हैं, और वही काम शायद अगली इन गेंदों के ऊपर किया प्रवीण मुंबईकर ने। जिंदगी में उठते वही हैं जो गिरने की हिम्मत रखते हैं। यहाँ गिरे भी जरूर है केकेआर टीम, लेकिन क्या नाइट राइडर कमबैक कर पाएगी? 15 गेंदें 32 रन अभी भी चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। संघर्ष में मुकाबले में दोनों भी टीमें जी जान से मेहनत कर रहे हैं और इस मेहनत का फल मात्र किसी एक टीम को ही जरूर मिलेगा। मुकाबला अभी भी बंद लिफाफे में बैलेंस है, 3 गेंदें इस ओवर की अभी भी शेष है, एक आध बड़ा हिट क्या निकल पाएंगे? अच्छा स्ट्रोक, फील्डर मौजूद है, ये बिग विकेट, जश्न का माहौल, इंपॉर्टेंट विकेट। साहिल पाउशे बैक टू द पवेलियन। भगव्याचे भक्त आम्ही मरणाला घाबरत नाही, शिवरायांचे माऊले आम्ही मोडू पण वाकणार नाही, मराठ्यांचे रक्त आमचे दग कधी देणार नाही, भगव्या झेंडाचा नाद करू नका पुन्हा सावध करणार नाही। एकच आवाज, एकच पर्याय, जय जिजाऊ जय शिवराय। सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून सातत्याने आपण या ठिकाणी पाहता तो बढ़िया विकेट साहिल पाउशे पैवेलियन की तरफ लौटे हैं। इंपॉर्टेंट मैच में टीम को जरूरत थी कि साहिल पाउशे आखिर के क्षणों तक रुके और इस मैच को अंजाम दे सके, और आखिरकार साहिल पाउशे भी लौटे पैवेलियन की तरफ। अब दबाव शायद बनता हुआ, 14 गेंदें बची है, 32 रनों से अभी भी दूर है नाइट राइडर 11 वाल टीम। कभी बाजी रॉयल वाल टीम की तरफ तो कभी बाजी नाइट राइडर वाल टीम की तरफ, लेकिन सपने किसके होंगे साकार? लेफ्ट हैंड बैट्समैन विकी गरत स्ट्राइक एंड पर आते हुए ऑन साइड में फील्डिंग की व्यूहरचना देखेंगे इस ताकतवर बल्लेबाज के लिए। प्रवीण मुंबईकर राउंड द विकेट से, इस बार गेंद अच्छी थी, पैरों पर जरूर टकराई, विकेट कीपर तेजी के साथ रोशनाई गेंद के नीचे आते हुए डॉट गेंदों की समाप्ति होती हुई। जितनी डॉट गेंदें खेलेंगे उतना प्रेशर आपके ऊपर क्रिएट होता जाएगा, और यहां से वो प्रेशर क्रिएट करने की कोशिश अब तक होती हुई। विशाल मड़वी नॉन स्ट्राइक एंड पर साथ देते हुए, पिछले मैच में शानदार बल्लेबाजी हो रही थी, गेंदबाजी रही थी इनकी, लेकिन अब जरूरत है कि अच्छी बड़ी पारी इस वक्त खेल सके नाइट राइडर के लिए। ये देखिए अच्छी गेंदबाजी, अपील काफी स्ट्रॉन्ग, लेकिन अपील में इतना विश्वास नहीं था, ऋषि नायक काफी दाड़ सकते थे, लेकिन डॉट गेंद की हुई समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर रन संख्या पहुंची है 3 विकेट के नुकसान के ऊपर 36 रन। आने वाली गेंदें होंगी 12 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत।
बहुत इंपॉर्टेंट मैच है। किसके पास जाएगा 5 किलो झींगा, किसके पास जाएगी हलवा, किसके पास जाएगी 2 किलो झींगा, ये बहुत बड़े सवाल है। मैच समाप्त होने के बाद आपके सामने जरूर पेश होंगे, क्योंकि माउरा किंग जिनके ओर से ये स्पॉन्सर की गई है और बिल्कुल जाते जाते बड़ा योगदान रहा इस टूर्नामेंट का। एशियन फूड्स को पावर्ड बाय, इस मैच को इस एडवर्टाइजिंग करते हुए टेनिस क्रिकेट वर्ल्ड पीटीसी लाइव, जिन्होंने इस मैच को काफी अच्छा सहयोग दिया, उनका सभी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। 12 गेंदे 32 की दूरी इस मुकाबले को जीतने के लिए, दूरी बहुत दूर है, दिल्ली बहुत दूर है, क्या तक पाएंगे इस वाल प्रीमियर लीग में? केकेआर बनाम रॉयल वाल के बीच में शॉर्ट पिच लाइन की गेंद, एक्स्ट्रा कवर के रीजन में गैप बहुत बड़ी है, लेकिन फील्डर क्या पहुंच पाएंगे? मच नीडेड बाउंड्री, गेंद सीमा पर, 4 रन। कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। थँक यू डीजे. वाघ म्हणतात हिंदू जातीला, कपाली लावतो महाराष्ट्राच्या मातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिमतीला, आम्ही रक्त पाजतो स्वतःच्या तलवारीला, कारण पुजतो फक्त छत्रपति शिवरायाला. क्या जबरदस्त मुकाबला है. मस्ट नीडेड बाउंड्री मिलती हुई, इंपॉर्टेंट चौका आता हुआ और इसी 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ 40 रनों के ऊपर. 11 गेंदे 28 की दूरी थी, अब चाहिए 10 बॉल 28 रनों की जरूरत. जितनी भी शॉर्ट पिच लाइन की गेंदें फेंकी है इस बैट्समैन को, इस बैट्समैन ने एक्स्ट्रा कवर के ऊपर से बाउंड्री हमेशा भेजी है और ऐसे हालातों में अब जरूरत है कि ये अच्छे स्ट्रोक टीम को लगा पाए. शॉर्ट पिच लाइन की गेंद हवा में है, फील्डर मौजूद और ये देखिए आसान से गलती कर बैठे. एक मौका था रंजीत घरत के सामने, एक अच्छा मौका था. सचिन रमेश तेंदुलकर की जर्सी पहनकर जरूर उतरे हैं मैदान में, लेकिन ये कैच अगर लेते तो शायद कहीं ना कहीं मुकाबले में आप बच सकते थे. कैच छोड़ा, कहते हैं ना कैचेस विन द मैचेस, वो कैच छोड़ा आपने. शायद भाया यानी कि मड़वी, विशाल मड़वी अगर इस कैच छूटने के बाद दमदार आकर साबित हुए तो बहुत महंगा साबित होगा वाल रॉयल टीम के लिए. इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 41 रन. अब 9 गेंदें बची है, 27 रन चाहिए मैच को जीतने के लिए. विकी घरत से उम्मीदें है कि वो बड़े बड़े स्ट्रोक निकाले, इस मैच को फिनिश करे, लेकिन विकी घरत का बल्ला अब नहीं तो कब इस इंपॉर्टेंट मैच में. चैंपियन बनने के लिए दोनों टीमें तरस रही है. इस बैटिंग विकेटों के ऊपर शायद ऋषि नाइक ने कमाल की बल्लेबाजी, सबसे ज्यादा मैन ऑफ द मैच इस खिलाड़ी के नाम पर है, लेकिन उतना ही दमदार प्रदर्शन आपने बिपिन पावशे की ओर से जरूर दिखाया था. वही बिपिन पावशे आउट होकर लौटे और वो आउट होने के बाद पूरी तरह से दबाव नजर आता हुआ. लेफ्ट हैंड बैट्समैन ताकतवर है जरूर, लेकिन क्या अंजाम दे पाएंगे इस गेंदबाज के सामने? निशांत पाटिल तैयार होते हुए बैकफुट पर गए, पंच किया इस गेंद को, फाइन लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, दंदन देता हुआ 4 रन. आठ बॉल 23 रनों की जरूरत. मस्ट नीडेड बाउंड्री मिलती हुई इस वक्त बैट्समैन विकी घरत की ओर से. 45 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए फिर से एक बार तैयार. यहाँ फुल टॉस गेंद थी, कुछ ज्यादा ही जल्दबाजी कर बैठने की कोशिश थी, लेकिन मिड विकेट के रीजन में प्रदीप मुंबईकर जब तक गेंद को उठाए फील्ड करेंगे तब तक 1 रन तेजी के साथ पूरा करते हुए 1 रनों की मदद से टीम का स्कोर है टोटल 46 रन. 7 बॉल अब जीतने के लिए 22 रनों की जरूरत. सोचो ये गेम के ऊपर बल्लेबाज भाया अगर छक्का मारते हैं तो मैं कहूंगा ये मुकाबला नाइट राइडर 11 वाल टीम के लिए जरूर बना रहेगा. एक ओवर में 24-23 रन चेस होते हुए हमने देखे. अगर भाया इस गेम के ऊपर छक्का मारते हैं तो 2000 रुपए का इनाम कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक सम्माननीय राजेंद्र पाटिल साहब इनकी ओर से 2000 रुपए का इनाम इस बैट्समैन को दिया जाएगा. इस बार स्ट्रोक अच्छा है, लेकिन एक्स्ट्रा कवर के रीजन में फील्डर मौजूद थे, लेकिन तब तक 1 ही रन मुकम्मल होगा. 1 की मदद से ओवर नंबर 14 हुआ कंप्लीट. 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंची है 47 रन. आने वाली 6 गेंदें और 21 रनों की जरूरत.
तो अब ये जो आखिरी ओवर के 21 रन है, जिस तरीके से आयुष पाटिल ने आखिरी ओवर में 2 छक्के खाए थे और 19 रन खर्च किए थे, और यहां भी 21 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। क्या बढ़िया फाइट चल रही है दोनों टीमों के बीच में। बिल्कुल, आप अपने एलईडी स्क्रीन, मोबाइल, टीवी सेट पर जिन्होंने यूट्यूब खोला है, इन दोनों टीमों के फोटोज खिलाड़ियों को आप देख सकते हैं जरूर। ऋषि नाइक की अब कसौटी होगी विकेटों के पीछे फील्डिंग करते वक्त, और कसौटी होगी खास करके बैट्समैन विशाल मडवी की और बैट्समैन विकी घरत की। 6 गेंदें बहुत इंपॉर्टेंट होगी, और ये मैच निर्भर करेगा कि वीपीएल यानी कि वाल प्रीमियर लीग 2021 का सपना कौन सी टीम साकार कर पाएगी। गेंदबाजी में परिवर्तन, रुशाल घरत गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, लंबे कद के गेंदबाज है, राइट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं हुआ। 1 रन लेना चाहते हैं, बड़ा विकेट, इंपॉर्टेंट विकेट। विकी घरत बैक टू द पैविलियन। थैंक यू डीजे। जो बची कुछ उम्मीदें थी, वो उम्मीद का दिया पूरी तरह से बूझता हुआ नाइट राइडर 11 वाल टीम का। जानते हैं दर्शक कि विकी घरत लेफ्ट हैंड बैट्समैन आउट होने के बाद अब जो भी नया बल्लेबाज आएगा, अगर वो बल्लेबाज बड़े स्ट्रोक मारते हैं तो उम्मीदें बनी रहेगी नाइट राइडर 11 वाल टीम के लिए। क्या कड़ा मुकाबला चल रहा था दोनों टीमों के बीच में, लेकिन एन मौके पर रनआउट के तौर पर विकेट गंवाया, और पूरी तरह से इस मैच में रॉयल वाल टीम ने अपनी ताकत मजबूत बना ली है। जिंदगी से जंग यूं जारी रखी है, रोज कुछ नया करने की हमेशा तैयारी रखी है। ये जंग है जारी, लेकिन कुछ नया कर पाएंगे। 5 बॉल 21 रनों की जरूरत है इस मुकाबले को। स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बैट्समैन इस वक्त संगम घरत, क्या संगम दे पाएंगे इस मैच में। हवा में गेंद है, कैच होगी या गेंद जाएगी बाहर, लेकिन ज्यादा ऊंचाई पर फील्डर के द्वारा कोई गलती नहीं। टोटल 5वां विकेट गिरता हुआ नाइट राइडर 11 वाल टीम का। पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपति शिवाजी महाराज म्हणतात। लड़ना होगा, शेर शिवा की तरह लड़ना होगा, तभी इस मैच को बनाया जा सकता है। 4 बॉल 21 रनों की जरूरत है इस मुकाबले में, और विशाल मडवी अभी भी इस मैदान के ऊपर एक चौकों की मदद से 6 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी करते हुए। क्या 2 बार चैंपियन बनने वाली टीम केकेआर नाइट राइडर वाल टीम का सपना खारिज कर पाएंगे। डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल, लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन। अब मुकाबले में केवल औपचारिकता बची है। 3 बॉल 20 रन चाहिए, 3 छक्के मारेंगे तो भी ये मैच नहीं जीत सकते हैं। और पहली मर्तबा रॉयल स्पोर्ट्स वाल टीम का सपना इस वाल प्रीमियर लीग स्वर्गीय रमन शेठ घरत क्रीडा नगरी में पूरा होता हुआ जरूर नजर आता है। 3 बॉल 20 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाज तैयार होते हुए रुशाल घरत, लेग स्टंप से फेंकी बाहर, फेंकी हुई गेंद अंपायर का व्हाइट बॉल का करार आता हुआ, व्हाइट की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ टोटल 49 रनों के ऊपर। देखिए जिस तरीके से आखिरी ओवर में 19 रन खर्च किए थे जब गेंदबाजी कर रही थी, शायद कहीं ना कहीं वो रन बच सकते थे, तो ये मैच थोड़ा सा नाइट राइडर के वाल टीम के हाथों में जरूर बन सकता था। 3 बॉल अभी भी जीत के लिए बात करेंगे, 19 रनों की जरूरत है। अगर स्कोर इस लेवल होता है तो कुछ ना कुछ 3 छक्के मैच में परिवर्तन कर सकते हैं। यहां से मुकाबला हुआ खला, अब आने वाली 2 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत। जश्न का माहौल जरूर नजर आता हुआ रॉयल स्पोर्ट्स वाल टीम के खेमे में, और पहली मर्तबा अपना सपना साकार करेगी इस वाल प्रीमियर लीग में।
शानदार सुहाना सफर, बढ़िया आयोजन आपने देखा। मेहमानों के 4 चांद लगे इस टूर्नामेंट को और हर मेहमान की खातिरदारी अच्छी तरीके से इस वाल प्रीमियर लीग में आपको देखने को मिली। दर्शकों की तादाद, भरी भीड़ इस वक्त मौजूद। यूट्यूब लाइव दर्शक मैच को एंजॉय करते हुए उन सभी का तहे दिल से शुक्रिया। हमारा मेहमानों का मंच, हमारा कमेंट्री बॉक्स डिपार्टमेंट देखिए दर्शकों से, मेहमानों से खचाखच भरा हुआ नजर आता हुआ। शॉट ऑन पुल करने की कोशिश, एक गेंद मात्र बची है और यहां से एक कदम दूर होगी और उसके बाद जश्न का माहौल होगा। रॉयल स्पोर्ट्स 11 वाहाल टीम, वेल प्लेड बॉयज, लेकिन एक गेंद होगी जहां से पूरी तरह से इस मैच को एंजॉय करती हुई आज सनराइजर्स वाल, वाल कैपिटल्स, रॉयल चैलेंजर्स, उसके बाद वाल इंडियंस, नाइट राइडर वाल, रॉयल वाल और किंग्स 11 वाल 7 टीमें अपना नसीब आजमा रही थी और इन 7 टीमों में से आखिरकार पहले नंबर यानी कि चैंपियन टीम एक कदम दूर और इसी के साथ चैंपियन बनी वाल प्रीमियर लीग 2021 की वाल 11 रॉयल टीम। डीजे Bravo, DJ, bravo, DJ, bravo, DJ.